नमस्कार मित्रांनो, तारेणी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे त्या कौशिकी घरामध्ये आल्यानंतर कौशिकी आता दयाकाका कौशिकीला सांगतात की तुला तारेणी आणि केदारला घरामध्ये घ्यावंच लागेल. मात्र आता तारेणी आणि केदारला घरामध्ये बाहेर काढलंय हे कौशिकीला माहीत झालेलं नसतं. मात्र आता दयाकाकांच्या सांगण्यावरून कौशिकी त्यांना घरामध्ये आत घेते. मात्र तिला आत घेण्यासाठी तिथे पद्मिनी येते आणि पद्मिनी तिला अडवते आणि म्हणते की तू यांना घरात घ्यायचं नाही. सर्व काही घरांमध्ये आज जे काही घडत आहे या तारेणी आणि केदारमुळे घडत आहे आणि तू त्यांनाच घरात घेत आहे. त्यावर आता हे बोलत असताना कौशिकीला वाटतं की असं का झालेलं असेल हे. त्यानंतर निशी पण बोलत असते की कौशिकीताई, तू काही जरी झालं तरी या दोघांनाही घरामध्ये घेऊ नको. सर्व काही घरांमध्ये आज आपलं जे पण वातावरण चालू आहे याला केदार आणि तारणीभूत हे दोघं कारणीभूत आहेत. मात्र आता कौशिकी त्यांना सर्वांना समजून सांगते की या दोघांनी काही केलेलं नाही. जे काही खरं सत्य सांगितलं आहे त्या सत्याची शिक्षा तुम्ही या तारिणीला का देत आहेत असं ती कौशिकी बोलत असते. कारण की कौशिकीला पण माहीत असतं की सर्व सत्य काय आहे आणि यामागे सर्वांचा जे पण काही केलेलं आहे ते युवराजने केलेलं आहे असं कौशिकीला पण वाटायला लागतं. त्यानंतर मात्र निशी काही तिचं ऐकण्याचं नावच घेत नाही. मात्र आता कौशिकी तिला खूप अडवण्याचा प्रयत्न करते. निशी असं नाही करायचं. मात्र हे सर्व काही आता घडून गेलेलं असतं. आता निशी जाते आणि तिला तारिणीला बोलायला लागते. तारिणीला बोलता बोलता ती आता निशीने 2-4 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा तुकडाही खाल्ला नसताय. मात्र ती बोलत असताना आता तिला अचानक चक्कर येते. चक्कर आल्यावर आता तारिणी खूपच तिथे घाबरून गेलेली असते आणि निशीला स्वतःच्या मांडीवर घेऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करते की निशी काय झालं आहे. आणि ती चक्कर आल्यामुळे खाली पडल्यामुळे तारिणीने तिला पकडलेलं सुद्धा असतं. मात्र हे सर्व करत असताना आता ते जे पण तारिणी ही निशीची बहीणच असल्यामुळे तिला खूप तिची काळजी वाटायला लागतं. मात्र तेवढ्यात तिथे निशीची आई येते आणि तारिणीच्या मांडीवर जे पण निशीला आहे ते स्वतःच्या मांडीवर घेते आणि म्हणते की हे तुझे जे काही खोटे नाटे आरोप ते चालू आहेत ना, हे तुझ्याजवळ ठेव. तुझा चेहरा जे आतून जे काही सुरकटलेला आहे हे मला सर्व काही माहीत आहे असं बोलत असते. वरून चांगलं आणण्याचा तू आव आणत आहेस आणि माझ्या लेकीपासून तू लांब राहा असं ती तिला बोलत असते. आणि त्यानंतर तिची आई म्हणते की या घरामध्ये माझ्या लेकीची कोणालाही काहीही काळजी नाही आणि आता या घराची मी माझ्या लेकीची स्वतः काळजी घेईल कारण की सर्वजण माझ्या या लेकीच्या बुळावर बसलेले आहेत असं ते बोलत असते. आणि आता मी जोपर्यंत या घरामध्ये चांगलं काही वातावरण होत नाही आणि माझी मुलगी व्यवस्थितरित्या बरी होत नाही तोपर्यंत मी या घरातून कुठेही जाणार नाही. आणि सर्व तुम्ही माझ्या मुलीला दोषी ठरवता आणि जावयाला दोषी ठरवता असं त्याच्या आईचं म्हणणं असतं. मात्र आता निशीला पूर्णपणे चक्कर आलेली असते. त्यानंतर चक्कर आल्यामुळे आता निशीची अवस्था खूपच बिकट झालेली असते. कौशिकी त्यांना पाणी आणून देते. मात्र ते कोणीही तिथे तिची आई त्यांचा विरोध असतो. त्यानंतर आता ती निशी तर पूर्णपणे आजारी पडलेली आहे. चक्कर आल्यामुळं आता तिची आई पण आता खूप त्यांच्यावर चिडलेली असते. आता अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.